चा एक थोडासा परिणाम तसा झालेला आहे, पण अन्याय विरुद्ध चळवळ असलीच पाहिजे या मताचा मी आहे. आणि भविष्य काळामध्ये पॅन्थर सुरू करायचे का याच्यावर सध्या चर्चा सुरू आहे. अनेक लोकांची मागणी आहे. रंजन इंगोलेंची मागणी होती की पुन्हा पॅन्थर सुरू झाली पाहिजे. त्यामुळं अनेक साहित्यिकांचं म्हणणं आहे. मी अमेरिकेमध्ये गेलो होतो, लंडनमध्ये गेलो होतो, त्या ठिकाणच्या लोकांची मला सूचना आहे की पुन्हा पॅन्थर सुरू करा. त्यामुळं नक्की त्याचा विचार आम्ही करतो आहोत की कधी करायची, कशी करायची, त्याचं काय स्ट्रक्चर असेल या संबंधामध्ये विचार करू. पुन्हा एकदा पॅन्थरसारखी मुवमेंट उभं करण्याचा नक्की आमचा विचार आहे. सर, अनुसूचित जातीमध्ये जे अभ्याकडं वर्गीकरण होत आहे हे एक प्रकारे विभक्तीकरण होत आहे. अनुसूचित जातीमध्ये गटबाजी निर्माण होत आहे. याच्याकडे आपण कुठल्या दृष्टिकोनातून बघता? कोर्टाने आदेश दिलेला आहे आणि शेड्यूल कास्टमध्ये राज्यामध्ये 59 जाती आहेत, देशामध्ये 1200 जाती आहेत. आणि सुरुवातीला सुप्रीम कोर्टाने या कॅटेगरायझेशनला विरोध केलेला होता, पण आता सुप्रीम कोर्टाने सांगितलं की या राज्याला ते करायचं आहे, त्यांनी करायला हरकत नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने एक समिती नेमली होती, त्याचा रिपोर्ट तयार आहे. नंतर आता सगळ्यांच्या हरकती मागितलेल्या आहेत. आणि बौद्ध समाजाचं म्हणणं असं आहे की अशा पद्धतीची फूट आमच्यामध्ये नको अशी भूमिका त्यांची आहे. आणि मातंग समाजाचा आग्रह असा आहे की आम्हाला रिझर्वेशनचा फायदा होत नाही आहे, म्हणून आमच्यासाठी वेगळं रिझर्वेशन द्या अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे. त्यामुळं मग मला असं वाटतं की एकतर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जर आता कॅटेगरायझेशन करायचं असेल तर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये रिझर्वेशन देण्याच्या संबंधातला विचार व्हायला हरकत नाही आहे. बौद्ध समाज जवळजवळ 9% महाराष्ट्रामध्ये आहे आणि बाकीचा तर दलित समाज 4% आहे. तर ज्या समाजाचं जेवढी टक्केवारी आहे तेवढी टक्केवारी त्यांना देण्याच्या संबंधामधला विचार करावा असं आमचं म्हणणं आहे. कॅटेगरायझेशन नाही झालं तर चांगलीच गोष्ट आहे, पण मातंग समाजाला आणि ज्या समाजाला तेवढ्या जागेमध्ये त्यांना संधी मिळाली नाही, त्या समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी असल्यामुळं त्यांना तो फायदा मिळाला नाही. त्या समाजाला शिक्षणामध्ये कसं पुढं आणायचं याच्यासाठी एक आराखडा राज्य शासनाने तयार करावा आणि त्यांना काही मिळू नये अशी आमची भूमिका अजिबात नाही आहे. सगळ्यांना रिझर्वेशनचा फायदा झाला पाहिजे अशीच भूमिका आमची आहे. त्यासाठी शिक्षणामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत करण्याचा प्रयत्न सरकारने करावा अशी आमची भूमिका आहे. विषय असा आहे की सर, चला आम्हाला निघायचं सरकारनं समिती नेमली होती, त्या समितीचा जो अहवाल आहे तो सार्वजनिक केल्याच्यानंतरच हरकती मागवण्यात यायला असायला पाहिजे, परंतु तसं काही होत नाही. या संदर्भात आपण भूमिका काय? याचे आता जो अहवाल आलेलाच आहे, आता अहवाल आलेला आहे आणि आता हरकती जी आहेत त्या मागितलेल्या आहेत. सगळेजण आपापली बाजू माणसं आहेत आणि नंतर समितीचा काय रिपोर्ट आलेला आहे त्याचं कॉम्बिनेशन करून निर्णय कसा घ्यायचा त्याचा विचार होईल. सर, रिपब्लिकन पार्टीला एकत्र आणण्यासाठी काय करणार आहे?